श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष असे महत्त्व आहे. माघ महिन्यात पाळल्या जाणाऱ्या व्रतांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व्रत मानला जातो. या व्रताबद्दल लोकांची धार्मिक श्रद्धा देखील आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास का आणि कोणासाठी केला जातो हे मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष असे महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली होती. माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे. त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले. माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास देखील करतात. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख देखील मिळते. संकष्टी चतुर्थी दिवशी संबंधित काही नियम देखील आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपू नये आणि उशिरा उठू देखील नये. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करावा. या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती स्थापित कराव्यात. तसेच त्यांची यथासांग पूजा करावी. देवाची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्याला गंगाजलाने स्नान घालावे. फळे, फुले, नैवेद्य, हार, अगरबत्ती इत्यादी अर्पण करावं. त्याचबरोबर पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर श्री गजाननांची आरती देखील करावी. या दिवशी दिवसभरात उपवास करावा. उपवास करणाऱ्यांनी विशेषतः काळे कपडे घालू नये. कोणत्याही पूजेच्या वेळी काळा रंग परिधान करणे अशुभ असते. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास ज्यांना आहे त्यांनी चंद्रोदयानंतरच हा उपवास सोडायचा आहे. चंद्राला ओवाळायचे आहे. गणपतीची आरती म्हणायची आहे. त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. मोदक नाही जमले तरी गोड काहीतरी नैवेद्य नक्कीच दाखवावा. आणि जर आजारी असाल तर फक्त चंद्राचे दर्शन घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता तरी देखील चालतो. गणपतीच्या आवडीच्या 3च गोष्टी आहेत. पहिली म्हणजे मोदक, दुसरे दुर्वा व तिसरे लाल फूल. त्यात जास्वंदाचे फूल असेल तर अतिउत्तम. त्याचबरोबर रुईची फुले देखील गणपतीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे रुईच्या फुलांचा हार देखील गणपतीला घालू शकता. गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे मुलांना गणपती अथर्वशीर्ष नक्की म्हणायला लावावं. ते नाही जमले तर किमान गणपती स्तोत्र तरी नक्की म्हणावं. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.